नवरंगपूर गावामध्ये मोहन आपल्या कुटुंबाबरोबर राहतो. मोहन भाजी विकून आपल्या कुटुंबाचा गुजारा करतो. त्याची बायको रत्ना पण त्याची मदत करायची आणि घराच्या बाहेर एक छोट्याशा खाली जाग्याटी टमाट्याची शेती करत होती. मोनी आणि करण पण या कामामध्ये आपल्या आई रत्नाची मदत करायचे. हे घ्या बाबा, आम्ही टमाटे तोडून आणलो आहे. आज एवढेच टमाटे निघालेत का? हो बाबा, बाकी टमाटे खूप कच्चे होते, त्यामुळेच आम्ही ते नाही तोडले. हे चांगलं केलंस. ह्यावेळेस आपलं काम खूप चांगलं चाललं आहे, म्हणून आपल्याला मोनीचं लग्न करायला पाहिजे. हो, मी पण हाच विचार करत होतो. मी मोठ्या दादांसोबत बोललो आहे. लवकरच आपण मुन्नीचं लग्न करूया. हो, हे बरोबर आहे. मोहनने पण भाजीचा ठेला सजवला आणि भाजी विकण्यासाठी निघून गेला. संध्याकाळी मोहन खूप आनंदात घरी आला. तेव्हा रत्नाने विचारलं, काय झालं? आज खूप आनंदात दिसत आहात. अरे हो, खूपच खुशीची गोष्ट आहे आज. सांगा ना, काय झालं आहे? 10 रुपयात विकला जाणारा टमाटर आज 100 रुपये किलोने विकला गेला. काय? खरंच? हो, मी आज सगळे टमाटर 10 पटीने जास्त किमतीने विकलेत. आता आपण लवकरच श्रीमंत होऊन जाऊ. हे तर खूप आनंदाची गोष्ट आहे. हा, आता आपलं सगळं काम व्यवस्थित चालेल आणि आपल्या मुन्नीचं लग्न सुद्धा एकदम धूमधडाक्यात करूया. तो आणि त्याचं पूर्ण कुटुंब खूप आनंदात होतं. पण हे आनंद फक्त 2-3 दिवसासाठीच होतं. एक दिवस गावचा जमीनदार धनराज आला. अरे मोहन, अरे मोहन, अरे कुठे आहेस? बाहेर ये थोडं. हो, आलो. सरपंच साहेब, ऐकलं आहे खूप श्रीमंत झाला आहेस. काय सरपंच साहेब, तुम्ही पण काय गोष्ट करत आहात? टमाट्यापासून कोणी काही श्रीमंत बनत असतं का? का रे बाबा, तुझ्याकडे तर एवढे सगळे टमाटे आहेत, तरी पण तू स्वतःला श्रीमंत नाही मानतस. ही श्रीमंती काहीच दिवसाची आहे आणि हे टमाट्याचे झाडं पण जास्त नाहीयेत. अच्छा ठीक आहे, आमची गोष्ट ऐक आणि अर्धे टमाटर आम्हाला देऊन टाक. तुम्ही एवढे मोठे माणूस आहात आणि गरिबाच्या पोटावरती लात का मारत आहात? जास्त नको बोलू, नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. तुम्ही मला ह्या साध्या टमाट्यांसाठी धमकी देत आहात. हे काय असे तसे टमाटे नाहीयेत, याचा तुला खामियाजा भोगावा लागेल. एवढं बोलून सरपंच धनराज तिथून निघून गेला. 2-3 दिवस असेच निघाले. जा मुलांनो, शेतामधून टमाटे तोडून आणा. मी आता भाजीची गाडी तयार करत आहे. पण जेव्हा त्यांनी जाऊन बघितलं तर दोघांचे होश उडाले, कारण शेतामध्ये टमाटेच नव्हते आणि सगळी झाडं पण गायब होती. दोघे घरी आले आणि आपल्या बाबाला बोलले, बाबा, बाबा, लवकर इकडे या. काय झालं? तुम्ही दोघं एवढे घाबरत का आहात? बाबा, शेतांमध्ये एक पण टमाटा नाही आहे. काय? हे कसं होऊ शकतंय? तिथे जाऊन बघतात तर पूर्ण शेत उजडलेलं होतं. हे सगळं त्या सरपंच केलेलं आहे. त्याने चिडून आमच्या या छोट्याशा शेताला उजाडून टाकलं. आम्ही ह्याने आपल्या कुटुंबाचं पोट पाळत होतं, पण त्याला हे अजिबात सहन नाही झालं. जर मी त्या दिवशी सरपंचाची गोष्ट मानली असती तर मला हा दिवस बघायची वेळ आज आली नसती. हो, जर काय तुम्ही अर्ध्या झाडांचे टमाटे त्याला दिलं असता तर आज आम्ही पूर्ण शेत नाही गमावलं असतं. आता काय करायचं? आपण तर बर्बाद झालो. मोनीच्या लग्नाचे दिवस पण जवळ आलेले आहेत. आपण हिचं लग्न कुठून आणि कसं करायचं? आता रडून काय फायदा नाही आहे. जे व्हायचं होतं ते झालं. हो बाबा, म्हणून आता आपल्याला पुढचा विचार करावा लागेल. बाबा, तुम्हीच तर म्हणतात ना, कोणी आपल्या हातातलं हिसकावून घेऊ शकतो, पण आपल्या नशिबातलं हिसकावून नाही घेऊ शकत. पूर्ण कुटुंब घरी आलं. सरपंच आपल्या घरी खूप आनंदात फिरत होता. तेव्हा त्याच्या बायकोने विचारलं, काय झालं हो? आज सकाळ सकाळ पक्ष्यांच्या जागेटी तुम्ही ओरडत आहात. आज गोष्टच काही तशी आहे. तुम्ही उगाच काही पण सांगू नका. खरं काय सांगा, काय झालं आहे? एकदा फक्त स्टोर रूम मध्ये जाऊन बघ. सरपंचची बायको स्टोर रूम मध्ये गेली. तो पण तिच्या माग माग आला. पूर्ण स्टोर रूम लाल लाल टमाट्यांनी भरलेलं होतं. त्याची बायको हे सगळं बघून खूप हैराण झाली. हा, आपल्याकडे एवढे सगळे टमाटे कुठून आले? आपण तर खूप श्रीमंत झालो. हे सगळं माझ्या डोक्याची कमाल आहे.
तरी पण सांगा ना की तुम्ही एवढे सगळे टमाटे कुठून घेऊन आला आहात. आता हे सांगायची काही गरज नाहीये. तुला जेवढे टमाटे पाहिजे तू यादमधून ठेवून घे. मी बाकीच्या टमाट्यांना मंडीमध्ये विकून टाकतो. ठीक आहे, 4 पैसे घरी येतील. दुसरीकडे मोहनचा कुटुंब दुखी होतं. त्याची बायको त्याला समजवत होती, जे झालं आहे त्याला विसरून जा ना, काय एवढी काळजी करत आहात. नाही विसरू शकत आहे. मी माझ्या मुलीच्या लग्नाला नाही विसरू शकत आहे. बाबा, आपण बाजारातून टमाट्याची झाडे विकत घेऊन परत शेती करू शकतो. तोपर्यंत तुम्ही भाजी विकत राहा, आम्ही परत टमाटे उगवून टाकू. हो, हेच बरोबर आहे. आपल्याला परत शेती करावी लागेल. मला वाटतंय की आपल्याला ह्याच्यात उशीर नाही करायला पाहिजे. सगळ्यांनी मिळून ती झाडे परत लावली. मोहनची परत तीच दिनचर्या सुरू झाली. तो भाजी विकायला लागला आणि टमाट्याच्या लागण्यांचं वाट बघायला लागला. आता झाडावरती टमाटे लागून आलेले आहेत. हो, पण आता काही दिवस पर्यंत भाजी विकायचं बंद करावं लागेल, कारण मौनीचं लग्न आहे. केवढं सगळं काम पडलेलं आहे. हो, मी एका दिवसामध्ये सगळे टमाटे विकून येईल आणि आपण एकदम धूमधडाक्यामध्ये लग्न लावून टाकू आणि काही टमाटे घरासाठी पण वाचवून ठेवू. पण किस्मत मध्ये काय लिहिलेलं आहे ते कुणाला माहित असते. रात्री खूप जोरात आंधी आणि तुफान आलं, ज्याच्यामध्ये टमाट्याच्या शेतीमध्ये खूप नुकसान पोचला, ज्याने संपूर्ण झाडांना खराब केलं आणि त्यांच्यावर उगलेले टमाटे पण खराब झाले. जेव्हा सकाळी रत्नाने उठून बघितलं आणि मोहनला आवाज लावली, अहो ऐकता काय, लवकर इकडे या. आता काय झालं? सकाळी सकाळी का ओरडत आहेस? हे बघा, आमची उगवलेली सगळी झाडे बाद झाली. आम्ही बर्बाद झालो. हे देवा, हा अनर्थ का केला आहेस? सारखं सारखं गरिबांना का त्रास देत आहात? आता काय होणार आणि आता आम्ही काय करणार? बाबा, आता आपण काय करणार? जे देवाची इच्छा असेल तेच होणार. सर्वजण खूप दुखी झाले आणि आपल्या घरी आले. तुम्ही दुखी नका हो, सगळं ठीकच होईल. काही ठीक नाही होणार. 2 दिवसात मौनीचं लग्न आहे. त्या टमाट्याहून थोडीशी आशा होती, पण आता आपल्याकडे पैसे कमी पडतील. हो हो, मला हीच चिंता आहे की आता काय होणार. तेव्हा दरवाज्यावर सरपंचची बायको मेनका आली आणि म्हणाली, मौनी माझी पण मुलगी आहे, म्हणून आता काळजी करण्याची गरज नाहीये, कारण मी आली आहे ना. तुम्ही आम्हा गरिबांच्या घरी, तुमच्याहून श्रीमंत कोणच नाही आहे. तुम्ही खूप श्रीमंत आहात. मी तुमच्या समोर खूप लहान आहे, कारण माझ्या नवऱ्याने तुमच्याबरोबर जे काही केलं त्याने मला खूप छोटं बनवलं आहे. सरपंचजीने काय केलं? त्यांनी तुमच्या शेतांमध्ये टमाट्याची चोरी केली. आमचा शक बरोबर होता. हो, मला हे माहीत नव्हतं, मला आजच कळालं. तसं लालचचा अंत वाईटच असतो, म्हणून मला स्वतः यावं लागलं. काय झालं, सगळं बरं आहे ना? जेवढे पण टमाटे चोरी केले होते ते सगळे गळून गेले. मी तुमच्या नुकसानाची भरपाई करायला आली आहे, पण ह्यामध्ये तुमचा काहीच दोष नाही आहे, म्हणून हा दंड आम्ही तुमच्यावर घालणार नाही. हे काही पैसे ठेवून घ्या. मोनी माझी पण मुलगी आहे आणि तिचं लग्न एकदम धूमधामने व्हायला पाहिजे. मोहन आणि रत्नाने नको म्हटलं तरी पण मेनकाने नुकसानाचे पैसे दिले आणि माफी मागून घरी निघून गेली. एक ही आहे की एवढी चांगली आहे आणि एक यांचा नवरा की इतका दुष्ट आहे. ईश्वराने आमची मदत केली आणि आता मौनीचं लग्न खूप आनंदात करू शकतो. सर्वजण खूप जास्त आनंदात होते. मी आज अजून भाज्या विकून येतो, मग उद्या नाही जाणार. हो, उद्या लग्न आहे, उद्या कसं जाणार? मोनू दरवाजापर्यंत गेली आणि ओरडली, आई, बाबा, लवकर या. हा कसला चमत्कार आहे? दोघांनी बाहेर जाऊन बघितलं तर ते दोघे हैराण झाले, कारण त्यांच्या छोट्याशा शेतामध्ये टमाट्यांची वर्षा होऊ लागली होती. तिथे खूप मोठा टमाट्यांचा ढीग लागला होता. हे बघून सगळ्यांना खूप आनंद झाला. कोणीतरी बरोबर बोललं आहे, देव जेव्हा देतो तेव्हा पोतं भरून भरून देतो. हो, ईश्वराने आमच्या इमानदारी आणि आमच्या गरजेला ध्यानमध्ये ठेवून टमाट्याचा पाऊस केला आहे. तेव्हा त्यांनी मागे वळून बघितलं तर घरामध्ये पण टमाट्यांचा पाऊस पडत होता. मोहनने टमाट्यांच्या ढिगाला बाजारात विकलं. मोहनने लाखांचे रुपये टमाटे विकून कमवले होते. सरपंचला जेव्हा हे कळालं
तर त्याने स्वतःला दोष दिला आणि केव्हा पण चोरी न करण्याचा प्रण घेतला. दुसऱ्या दिवस मोहनीचं लग्न खूप आनंदात केलं गेलं. मोहनलाल खूप श्रीमंत झाला होता. आता सर्वजण आनंदात राहायला लागले होते. नंदन एक शेतकरी होता. त्याची स्वतःची जमीन नव्हती, म्हणून तो लालाच्या शेतात काम करत होता. तो अख्खा दिवस शेतात काम करायचा आणि जेव्हा धान्याची कापणी व्हायची तेव्हा लाला तिथे पोहोचायचे. अरे वा वा वा, गोलू भोलू, उचला सगळ्या भाज्या उचला. अहो लालाजी, माझा वाटा. ते तर मी विसरूनच गेलो. लालाने त्याच्या माणसांना खूण केली आणि माणसांनी काही भाज्या आणि धान्य वेगळं केलं. लालाजी, हे तर खूपच कमी आहेत. अच्छा, आता तुझ्या तोंडात जीभ पण आली का? तू मला सांगणार की काय कमी आहे आणि काय जास्त? लालाजी, हा माझा हक्काचा वाटा आहे. मी दिवसभर तुमच्या शेतात काम करतो, मग मला माझा वाटा मिळायलाच हवा ना. काय, जरा जास्तच बोलायला लागलास तू. तुला माझ्या शेतात काम करायचं असेल तर कर, तुला एवढाच वाटा मिळेल, समजलं का? लालाच्या माणसांनी बाकी सगळं धान्य आणि भाज्या उचलल्या आणि तेथून निघून गेले. नंदन उदास झाला. आता एवढा कमी भाज्या विकून मी कसं काय पैसे कमवू? अरे देवा, मला काहीतरी मदत कर. तो भाज्या आणि धान्य घेऊन बाजारात पोहोचला. तिथे त्याने व्यापाऱ्याला भाज्या विकल्या. या भाज्यांचे 500 रुपये झाले आणि या धान्याचे 1000. हे घे भाऊ. अख्खा महिना काम करून नंदनला फक्त 1500 रुपये मिळाले होते. तो निराश झाला आणि त्याच्या घराकडे निघून गेला. वाटेत त्याला एक म्हातारी बाई भेटली. बाळा, मला थोडी मदत कर. 2 दिवस झाले काही खाल्लं नाही. जर तुझ्याकडे काही खायला असलं तर मला दे. आई, माझ्याकडे तर खायला काहीच नाहीये. मग मला थोडे पैसे दे बाळा, मी काहीतरी खाईन रे. नंदनने त्याचा खिसा चापपला. त्यात फक्त 1500 रुपये होते. नंदनने 100 रुपयांची नोट त्या म्हाताऱ्या बाईला दिली. तुझ्याकडे पैशांची तंगी आहे आणि तरी तू मला पैसे देतोयस बाळा. देव तुझं नेहमी रक्षण करो, आनंदात राहा. नंदन तेथून निघणारच होता तेव्हा त्या म्हाताऱ्या बाईने त्याला अडवलं. थांब बाळा, तू मला मदत केलीयस, मला पण तुला काहीतरी द्यायचंय. माझ्याकडे जास्त काही नाही, पण हे टोमॅटोचं रोप आहे, हे तुझ्या घराच्या अंगणात लाव. नंदनने ते टोमॅटोचं रोप घेतलं आणि तेथून निघून गेला. घरी जाऊन त्याने सगळं त्याच्या बायकोला सांगितलं. लाला दिवसेंदिवस रक्त पीत चाललाय. तो कधीच आपल्याला आनंदात जगू देणार नाही. तो तर आहेच तसा नालायक, पण तुम्ही हे चांगलं केलं, त्या म्हाताऱ्या बाईला पैसे दिले. निदान ती एक वेळचं जेवण तरी खाईल. त्यात ते रोप त्या मी लावते. मीनाने ते झाड त्यांच्या अंगणात लावलं. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर मीना झाडांना पाणी द्यायला घरातून बाहेर आली आणि टोमॅटोचं झाड पाहून चकित झाली. अहो, ऐकलं का? लवकर बाहेर या. काय झालं? ते बघा. टोमॅटोच्या झाडाला सोनेरी टोमॅटो. ते सोनेरी टोमॅटो नाही, सोन्याचं टोमॅटो आहे. म्हणजे ती म्हातारी बाई मला जादूचा टोमॅटो रोप देऊन गेली. ती काही साधी बाई नव्हती, ती कोणीतरी देवी होती, देवी. मीनाच्या अशा बोलण्यानंतर त्या रोपातून एक धूर निघाला आणि ती म्हातारी बाई दिसू लागली. देव प्रत्येकाकडे स्वतः जाऊ शकत नाही, म्हणूनच लोकांचा चांगुलपणा पाहायला त्यांनी आम्हाला पाठवलं आहे. नंदन, तू चांगला माणूस आहेस, म्हणूनच या सोन्याच्या टोमॅटोचं झाड मी तुला दिलं. या झाडाला रोज एक सोन्याचं टोमॅटो लागेल, पण सावधान राहा. जर कोणी हे झाड काढायचा प्रयत्न केला तरी तो मरेल. तुझं भलं हो. मग धूर आकाशाकडे निघून गेला आणि नंदन आणि मीनाचं तर नशीबच उघडलं. ते सोन्याचं टोमॅटो विकून नंदनने स्वतःचं शेत घेतलं आणि नंदनचं लहानसं घर आता 2 मजल्यांची बिल्डिंग बनली.
नंदन आणि त्याची पत्नी मीना आता खूप सुखात होते. सोन्याच्या टोमॅटोची गोष्ट अख्ख्या गावात आगीसारखी पसरली आणि लालाला ही गोष्ट कळली. सोन्याचे टोमॅटो, त्या सोन्याच्या टोमॅटोंच्या रोपामुळे नंदन रात्रीतून श्रीमंत होऊन जाईल. ते झाड मला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत मला हवंय. चला, सगळ्याच्या सगळे चला. लाला रागाने नंदनच्या घरी पोहोचला. नंदन, ओय नंदन, बाहेर ये. कोण आहे? कोण आहे जो भुकेला कुत्र्यासारखं ओरडत आहे? तुझी एवढी हिंमत, तू मला भुकेला कुत्रा म्हणतोस? चूक झाली लाला, तुम्हाला तर डुक्कर म्हणायला हवं होतं ना. हसतेस काय? माझ्यावर हसतेस? 2 पैसे मिळाल्याबरोबर तुम्ही माझी मस्करी करणार का? गोलू भोलू, नंदनच्या बायकोला पकडा. गोलू भोलूने लगेच मीनाचे हात बांधले. अरे अरे, हे काय करताय? चल आमच्या सोबत. सोड मला. माझ्या बायकोला सोडा. सोडा लाला. आता आला ना उंटा डोंगराखाली. जर तुला तुझी बायको हवी असेल तर ते सोन्याच्या टोमॅटोचे झाड मला दे. दे. पण सावधान रहा, जो कोणी हे झाड काढायचा प्रयत्न करेल तो मारला जाईल. तुझं कल्याण हो. नंदनला म्हातारीचं बोलणं आठवलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. मी देतो ते, मी तुला झाड देतो, पण तुला स्वतःला ते झाड जमिनीतून बाहेर काढावं लागेल. हा ठीक आहे ठीक आहे, ही कोणती मोठी गोष्ट आहे. नंदन लालाला अंगणात घेऊन गेला. हे बघ, हे आहे सोन्याच्या टोमॅटोचे झाड. वा, आता हे झाड माझं आहे, माझं. लालाने जसं ते झाड काढायचा प्रयत्न केला, जमिनीतून झाडाची लांब लांब मुळं बाहेर आली आणि त्यांनी लालाच्या शरीराला बांधून टाकलं. अरे गोलू बोलू, वाचवा 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 मला. लालाला वाचवायला त्याचे चेले पुढे आले आणि झाडांच्या मुळांनी गोलू भोलूलाही गुंडाळलं. वाचवा वाचवा. अरे लाला, तुझ्यामुळे आम्ही पण अडकलो, वाचवा. झाडांच्या मुळांनी लाला सोबत गोलू भोलूलाही जमिनीत ओढून घेतलं. आता आपल्याला कोणीच सतवू शकणार नाही. हो ना. लालाचा अंत झाला. त्या दिवसानंतर नंदन आणि मीना सोबत गावकऱ्यांचं आयुष्यही सुखद झालं. सर्वांना लालाच्या त्रासातून मुक्तता मिळाली होती. नंदनच्या सोन्याच्या टोमॅटोच्या रोपाने त्याला श्रीमंत बनवलंच, त्यासोबतच त्याने लालासारख्या दुष्टाचा अंतही केला.